नमस्कार. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अलीकडच्या पिढीला विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे नाव फारसं माहीत असायचं कारण नाही. अभ्यासक वर्गाला ते माहिती असतं. पण राजवाड्यांना एवढं गंभीरपणे का घ्यायचे असा कदाचित एखाद्याला प्रश्न पडेल तो यामुळे की माहीत नसतं. म्हणून पहिल्यांदा तेही थोडं स्पष्ट करायला पाहिजे. 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जे विद्वान लोक पुढे आले त्याच्यामध्ये इतिहास संशोधक राजवाड्यांचं नाव घ्यावं लागतं. आणि त्यांनी काय केलं असेल की त्यांनी मराठ्यांचा इतिहास जर लिहायचा असेल तर त्यासाठी अस्सल साधनं पाहिजेत. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायचा तर शिवकालीन कागदपत्र पाहिजेत, सन्नदा वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि म्हणून त्या शोधून काढायचा, ठिकठिकाणी जायचं, त्या त्या ठिकाणच्या ऐतिहासिक घराण्यातल्या लोकांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करायची, तिथे मुक्काम करायचा. अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी भ्रमंती केली आणि अनेक पत्र, अनेक बखरी, अनेक ग्रंथ मिळवले. आणि त्याच्या आधारे त्यांना इतिहास लिहायचा होता. आणि त्यांनी पहिल्यांदा ती साधनं प्रकाशित केली. म्हणजे साधारणपणे लोकांचं काय असतं की अशी साधनं मिळवायची आणि आपल्याचकडे ठेवायची, ती लोकांच्यापर्यंत जाऊ नये, म्हणजे आपलंच त्याच्यात महत्त्व वाढलं पाहिजे. पण तसं न करता त्यांनी त्याला एक संस्थात्मक स्वरूप दिलं. पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि तिथे ती सगळी साधनं, आणि मग पुढे मंडळाने ते काम त्यांचं सुरू ठेवलं. आजतागायत ते चालू आहे. तर हा राजवाड्यांचा मुख्य योगदानाचा भाग आहे. आणि ही जी काही कागदपत्र किंवा जे काही आहेत त्यांनी ते गोळा केलं, त्यातल्या काही खंडांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या की त्यात त्या काय म्हणतायत वगैरे. आणि प्रस्तावना त्यांची अशा एक प्रकारे ज्याला आपण मुक्तपणाने लिहिलेल्या म्हणूयात, की पुष्कळ वेळेला असं वाटतं की आपल्याला विषयांतर होतं की काय, पण ते जाऊ द्या. तर त्या सगळ्या प्रस्तावना आणि इतर त्यांचं सगळं साहित्य हे अलीकडच्या काळामध्ये धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेलं आहे. आणि त्यातला जो 10वा खंड आहे तो प्रस्तावना खंड आहे. म्हणजे राजवाड्यांनी त्यांनी प्रकाशित केलेल्या साधनांच्या खंडांना ज्या प्रस्तावना लिहिल्या त्या सगळ्या प्रस्तावना एकत्र करून 10वा खंड सिद्ध झाला. आणि त्या 10व्या खंडाला मी प्रस्तावना लिहिलेली. म्हणजे प्रस्तावनांना प्रस्तावना अशा प्रकारचा तो प्रकार आहे. आणि त्यामुळं राजवाडे हा माझ्या पहिल्यापासूनच्या अभ्यासाचा विषय आहे. राजवाड्यांची सगळीच मतं कोणालाच पटणार नाहीत. आणि एक लक्षात घ्या की राजवाड्यांच्या चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये जो काही वर्णवर्चस्ववादाचा प्रभाव आहे तो नसावा असं त्या काळात सुद्धा अनेकांना वाटत होतं. म्हणजे उदाहरणार्थ विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांच्यावर टीका करताना असं म्हटलं की पुढच्या पिढ्यांनी राजवाड्यांना लेखणीचे उपासक म्हणावं, कलम कसाही म्हणू नये, म्हणून आम्हाला ही टीका करावी लागते. म्हणजे त्यांना सुद्धा राजवाड्यांचं महत्व, योगदान माहिती होतं. राजवाड्यांची जर साधनं गोळा केली नसती ना तर पहिल्यांदा एकतर साधनं गोळा करण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली नसती, पुढच्या काळामध्ये राहिली नसती, कारण ते पायोनियर आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की हे कुणी केलं असतं मग नंतर, त्यांनी त्याचा पाया घातला म्हणून हे पुढच्या काळामध्ये शक्य झालं. म्हणून तेवढ्या बाबतीत आपण त्यांना ॲप्रिशिएट केलंच पाहिजे, त्यांची बाकीची मतं काही का असेना. हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि ती जी मतं आहेत ना ती त्यांच्या सिद्धांतांना धरून त्यांनी मांडली. आणि तसा तो माणूस स्पष्ट बोलणारा, परखड, कोणाची पर्वा न करणारा असा होता. म्हणजे ज्ञानाचा उपासक पूर्वग्रह त्याचे असू शकतात, पण पुष्कळ लोक काय करतात की बाबा हे गोष्टी आपण लोकांच्या मध्ये मांडल्या तर लोकांच्या मनामध्ये काहीतरी क्षोभ उत्पन्न होईल वगैरे, आणि त्यामुळे मांडत नाहीत. राजवाड्यांनी ते मांडलं आणि त्यांना खूप लोकांचा क्षोभ अशा प्रकारचा सहन करावा लागला, विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचा वगैरे, जातीय संघटनांचा, इत्यादी इत्यादी इत्यादी. अर्थात त्या त्या संघटनांची मतं सुद्धा अनेक वेळेला आणि त्या विद्वानांची पण बरोबर होती. म्हणजे राजवाडे काही बाबतीत वाहवतच गेले होते, याची आपण नोंद घ्यायला पाहिजे. असो. आणि हेही सांगायला पाहिजे की राजवाड्यांच्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि स्वातंत्र्य कधी मिळेल, कसं मिळेल या संबंधी ज्या लोकांचा सतत विचार चालायचा त्याच्यामध्ये एक राजवाडे होते. स्वातंत्र्यानंतरची आपली घडी कशी असेल देशाची, हाही डोक्यात त्यांच्या विचार होता. आणि एक तुम्हाला मी सांगतो की त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये जे संस्थानिक आहेत त्या संस्थानिकांनी इंग्रजांच्या विरुद्ध काहीतरी बंड वगैरे केले पाहिजे. आणि पुढचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे, आणि त्या संस्थानिकांचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या संस्थानिकांनी केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात बडोद्याने केलं पाहिजे, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता महाराष्ट्रातले हे जे महत्वाचे संस्थानिक होते, म्हणजे बडोद्याचे असतील किंवा इंदूरचे असतील किंवा ग्वाल्हेरचे असतील, महाराष्ट्रात छोटे छोटे असतील पण त्यांना काही फारसं महत्व त्या काळामध्ये नव्हतं तितकं. तर हे सामर्थ्यवान लोक होते ना, तर
तेव्हा त्यांना असं नाही वाटलं की हे संस्थानिक ब्राह्मण नाहीत, मग त्यांनी कसं नेतृत्व करायचं वगैरे. अशा प्रकारे राजवाडे वॉज ए काइंड ऑफ बंडल ऑफ कॉन्ट्रडिक्शन. त्यांच्या यामध्ये खूप वेळेला विसंगती दिसते, पण ती एक उत्साही माणसाची विसंगती आहे. म्हणजे काय करू आणि काय नको करू, कसं करू आणि वगैरे वगैरे, असा सतत त्यांच्या डोक्यामध्ये हे चालू असायचं आणि त्यातनं त्यांच्याकडनं काही प्रमादही घडले, याची आपण नोंद घ्यायला पाहिजे. असो, तर आपण आता इकडे वळूयात की त्यांचं त्या क्षत्रियत्वासंबंधीचं काय मत होतं. आता मी तुम्हाला सांगितलं की गागा भट्टांचा मुद्दा कसा होता की कलियुगात सुद्धा बीजभूत क्षत्रिय किंवा प्रचंड क्षत्रिय आहेत असं ते म्हणतायत. त्यामुळं राजपूतांच्या बाबतीत लोकांची थिअरी काही का असेना उग्र वगैरे, तरी सुद्धा तिथे सुद्धा अशा प्रकारचे क्षत्रिय आहेत आणि त्यांच्यामध्ये सिसोदिया घराणं आहे हे गागा भट्टांना पक्क ठाऊक होतं, पक्की त्यांची खात्री होती. आणि म्हणून जेव्हा छत्रपतींच्या घराण्याचा संबंध आपल्याला तिथे लावता येतो तेव्हा ते निशंक झाले आणि त्याप्रमाणे तो राज्याभिषेक घडला. आता राजवाड्यांचा मुद्दा काय आहे, राजवाडे धर्मशास्त्राला नको तेवढं महत्व देतात. त्यामुळे त्यांनी गागा भट्टाचं हे म्हणणं नाही मान्य केलं आणि अर्थात त्या काळात त्यांना गागा भट्टांची पोथी उपलब्ध झालेली नव्हती, हे लक्षात घ्या. ती पोथी नंतरच्या काळात बेंद्रे वगैरे लोकांनी छापून काढली. हा आणखीन एक पुढचा मुद्दा आहे. तर मग आता राजवाड्यांचं एकूण म्हणणं काय आहे? एकूण म्हणणं असं आहे, आता पहा आपल्याला किती मागच्या काळापर्यंत जावं लागतं. आपण सगळे त्या काळातले लोक असं गृहीत धरत होतो की किंवा परकीय अभ्यासक तेच म्हणत होते की आर्य नावाचे कुणी जे लोक असतील ते कुठनं तरी भारतामध्ये आले, वायव्येकडनं आले, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्या तपशिलात आता आपण जाणार नाही आहोत. आणि त्यांच्याकडं एक समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेला वर्णव्यवस्था असं आपण म्हणतो. आता राजवाड्यांच्या संबंधी बरंच म्हटलेलं आहे, ते सगळं मी सांगणार नाही, केव्हा तरी स्वतंत्रपणे सांगू. म्हणजे राजवाडे हाच एक विषय येऊ शकतो आपल्या एकूण विवेचनाचा. असो, तर ते उत्तरेमध्ये आले, गंगेच्या वगैरे काठी स्थिरावले, म्हणजे अगोदर पंजाब, उत्तर भारत इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि त्यांची ती जी व्यवस्था होती चातुर्वर्ण व्यवस्था, यांची समाज व्यवस्था होती आणि त्या समाज व्यवस्थेला धर्मशास्त्राचं पाठबळ होतं. तो एक वैदिक धर्माचाच भाग मानला जायचा. आता पुढे काय झालं, म्हणजे राजवाडे आता कुठे येतात पहा. पुढे आता परत तिथे ते कलियुगाची थिअरी आली. धर्मशास्त्रकार पुराणकार जे म्हणतायत ते की नंदांते म्हणजे नंद घराण्यामधला कोण तो महापद्मनंदी अमुक तमुक जो कोणी असेल तो शेवटचा क्षत्रिय राजा आणि त्याच्यानंतर जे कोणी आले ते शूद्र होते, अशा प्रकारे मुद्दा तिथं आला. म्हणजे आता शूद्र म्हटल्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना म्हणजे उच्चवर्णीयांना बाजूला टाकणं किंवा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहणं, कदाचित प्रसंगी मी त्याला सोडबुद्धी नाही म्हणणार, पण तसंच काहीतरी असं होणं हे राजवाड्यांना स्वाभाविक वाटलं. आणि मग असं म्हणायला लागले ते की त्यामुळे परिणाम काय झाला, ही सुरुवात नंदापासूनच झालेली. आता इथे तुम्हाला मी सांगतो की नंदाच्या नंतर मौर्य घराण्याचे लोक आले, त्यांच्याबद्दलही बरंच बरंच काहीतरी म्हटलं जातं आणि तिथे सुद्धा राजाराम शास्त्री भागवतांचं मत आपल्याला अत्यंत वेगळं आहे, हे आपण नंतर पाहणार आहोत. आता इथं मी इथंच थांबतोय या संदर्भामध्ये. तर ते आले, नंद घराणं आलं आणि नंतर बौद्ध आणि जैन मुख्यत्वे हे दोन पंथ स्थापन झाले की जे अवैदिक होते. आता लक्षात घ्या की भगवान बुद्धाचं घराणं काय किंवा महावीराचं घराणं काय हे क्षत्रियच घराणे आहेत दोन्ही. आता ज्यांचा पारंपरिक वर्णाश्रम धर्मावरती विश्वास आहे असे लोक काय करणार, या घराण्यांना जास्तीत जास्त कसं कलंकित करता येईल हे पाहणार. त्यांना बाकीचं काय म्हणता येत नाही, शूद्र म्हणता येत नाही. बुद्ध तर आपल्या घराण्याच्या संदर्भात थेट तिकडे इक्ष्वाकू कुळापर्यंत जातात. मग असं असेल तर त्यांनी काय युक्ती केली माहिती का, की क्षत्रिय खरेपणे व्रात्य क्षत्रिय आहेत. म्हणजे भगवान बुद्ध हे शक, व्रात्य शक आणि भगवान महावीर हे व्रात्य नट, अशा प्रकारचे त्यांचे कुळाचा आधार देत देत हे लोक म्हणायला लागले आणि राजवाड्याने त्यांचं म्हणणं उचलून धरलं. असो, तर आता इकडे शूद्रराजे सुरू झाले नंदांच्या शेवटच्या काळापासून आणि आता हे दोन धर्म असे निर्माण झाले की ज्यांचा फॉलोईंग खूप मोठा होता, म्हणजे अनुयायी वर्ग, आणि जे ज्यांना ही व्यवस्था मान्य नव्हती. मग असं जेव्हा झालं आणि त्यांचं सामर्थ्य वाढलं, लक्षात घ्या मुद्दा, त्यावेळेला ज्यांचा मूळ चौकटीवरती म्हणजे वर्णाश्रम धर्मयुक्त वैदिक धर्मावरती विश्वास होता त्यांची चलबिचल सुरू झाली आणि आता त्यांना तिथे दिवस कंठणं अवघड झालं की आपल्या धर्माचं पालन याच्यामध्ये होत नाही, कारण इकडे आता सत्ताधारी शूद्र आहेत आणि धर्माच्या बाबतीत म्हटलं तर मोठ्या संप्रदायांचा त्यांना पाठिंबा आहे किंवा हेच लोक त्या धर्मात जातात. म्हणजे उदाहरणार्थ लोक असं म्हणायला लागले की चंद्रगुप्त मौर्यांनी जैन धर्म स्वीकारला किंवा नंतर बुद्धाच्या काळात मौर्यांच्या पैकी
अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला, असं असं ते होतं. त्यामुळे आता त्या लोकांच्या पुढे प्रश्न आले की आपण काय करायचं, कोणत्या वर्णाश्रम धर्मवादी राजवाड्यांच्या सारखे लोक त्या काळात जे होतील त्यांच्या पुढे प्रश्न आला. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आता उत्तर सोडायची आणि दक्षिणेत नर्मदेच्या पलीकडे जायचं, असा तो मुद्दा झाला. म्हणजे मला आठवण कशाची झाली माहिती का, की जसं इस्लाममध्ये एक कल्पना असायची किंवा असेलही, आत्ता माहित नाही, पण पूर्वी तर नक्कीच होती. कोणती? की जिथे आपल्याला आपला धर्म नीट पाळता येत नाही अशा विशिष्ट सत्ताधाऱ्यांच्यामुळे तिथे इस्लामची सत्ता नाही, आणि अशी सत्ता आहे की इस्लामच्या लोकांना इस्लामचा नीट धर्म पाळू देत नाहीत. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर एकतर त्यांच्या विरुद्ध काहीतरी करून ते राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं. पण तेवढं आपलं बळ नसेल ना, तर आपण काय करायचं की ते राज्य सोडायचं आणि दुसऱ्या राज्यामध्ये, की जिथं इस्लाम धर्माचा आदर वगैरे केला जातो, ज्यांना धर्मपालन तिथे करता येतं, अशा ठिकाणी जायचं. तर या प्रकारालाच एकूण हिजरत असं नाव आहे. ओके. तर मी असं माझ्या गरजा महाराष्ट्र या पुस्तकात म्हटलेलं आहे, आणि याच्यात राजवाड्यांच्या बद्दल वगैरे मी खूप लिहिलंय, की जणू काही हे वैदिक धर्माचे लोक हिजरत करून इकडे आले की काय, असं त्या राजवाड्यांच्या लेखनावरून आपल्याला म्हणावं असं वाटतं. तर असो, ते लोक आले. आता ते लोक कोण होते? तर राजवाड्यांचं म्हणणं असं आहे की ते वर्णाश्रम धर्म पाळणारे, वैदिक धर्मावरती पूर्ण श्रद्धा असणारे ब्राह्मण आणि क्षत्रिय मुख्यत्वे लोक होते. हा लक्षात घ्या मुद्दा. आणि त्यांच्यामध्ये 3 प्रकारचे लोक होते, म्हणजे 3 गण होते. त्या गणांमध्ये एक थोडस लोकशाही सदृश हे राज्य असतं. तर ते कोणते कोणते गण? एकूण 3 गण त्यांनी सांगितले आपल्याला. एक पांचालांच्या उत्तर कुरूंच्या तिथे होता, दुसरा आणखीन मद्रामध्ये होता, आणि तिसरा मगधामध्ये होता. तर ते कोणते कोणते? तर एक त्यातला जो गण आहे तो गण राष्ट्रिक, ज्याचा अशोकाच्या शिलालेखामध्ये रास्तिक वगैरे असं काहीतरी उच्चार करून त्याचं हे आहे, म्हणजे लिहिलेलं आहे. नंतर वैराष्ट्रिक, ते विराटाला मानणारे किंवा हे दुसरे आणखीन कुणी राजाला, राष्ट्राला मानणारे, हे 2 एक होते त्याच्यामध्ये. आणि तिसरा जो होता तो एक प्रबळ त्या दोघांपेक्षा सुद्धा, आणि त्याचं नाव महाराष्ट्रिक गण, आणि तो मगधामध्ये होता. आता हा जो गण आहे किंवा हे तिन्ही गण हे राजवाड्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे कुठल्या प्रकारचे क्षत्रिय होते, की आयुधोपजीवी ज्याला म्हटलं जातं, की त्यांचं सैन्य असायचं, आणि ते सैन्य, भारतीय शब्द वापरणं योग्य नाही, परंतु राजांच्या दिमतीला असायचं, आणि त्या राजांवरती त्यांची भक्ती असायची, त्या राष्ट्रावरती त्यांची भक्ती असायची. तर आता राजा जर दुसऱ्या धर्माचा वगैरे झाला तर त्या राजावरती आपण भक्ती ठेवण्यात काही मतलब नाही. अशा पद्धतीचा विचार करून हे 3 लोक इथे दक्षिणेत नर्मदेच्या अलीकडे, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून अलीकडे, त्यांच्या दृष्टिकोनातून पलीकडे उतरले. आणि तिथे उतरून कुठे, तेव्हा प्रदेश कोणता होता, तर तो दंडकारण्याचा प्रदेश होता. आणि तिथे त्यांनी वसाहती केल्या. ते कशासाठी आले? की आपल्याला आपली वर्णव्यवस्था नीट पाळता आली पाहिजे. आता ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर शूद्रही आले, कारण शूद्र हे त्या सगळ्यांचे सेवक असतात. आता पुढचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ती राजवाड्यांनी बघा डोकं कसं लावलं बघा. आता महाराष्ट्रातल्या लोकांची आपल्याला एक संगती लावायची आहे. ती कशी लावायची संगती? ते असं म्हणतायत की ते आले खरे, पण इथे आल्यानंतर परिस्थितीचा विचार करता त्यांना काही प्रमाणामध्ये इथल्या शूद्रांच्या वरती अवलंबून राहावं लागलं. आणि ते शूद्र कोण होते? आता तिथे एक मुद्दा आहे राजवाड्यांचा. त्यांचं म्हणणं असं आहे की आणखीन एक जो वंश आहे, म्हणजे आपल्या या पारंपरिक लेखनामध्ये 3 प्रकारचे वंश सांगितले जातात. ते म्हणजे एक सूर्यवंश, एक चंद्रवंश, आणि तिसरा नागवंश. तर ते इथे नाग नावाचे लोक होते, की जे खूप पूर्वी इथे आले होते. खूप पूर्वी म्हणजे कधी? हे लोक परत म्हणतात राजवाडा आणि राजवाड्यांच्या संप्रदायातले, की ज्या वेळेला तक्षकाच्या काळामध्ये, म्हणजे जन्मेजय राजाने परीक्षितेला, त्याच्या वडिलांना तो सर्प चावला आणि म्हणून ते परीक्षित वारला. तर त्याचा सूड घेण्यासाठी सर्पसत्र सुरू केलं, म्हणजे त्याच्यात सगळे नाग यायला लागले, आणि मग त्यामुळं काही आपल्या बचावासाठी तिथून निघून जे आले ते दक्षिणेमध्ये आले. म्हणजे नाग हे मायथॉलॉजिकली आपण नाग म्हणतो, म्हणजे इंग्रजीत ज्याला स्नेक वगैरे म्हणतात, पण ते तसे नसून ती माणसं होती. अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन आजच्या काळामध्ये रूढ आहे. आणि मग ते अगोदर आलेले आहेत. कदाचित ह्या त्रैवर्णिकांबद्दल सुद्धा काही आणखी आले असतील शूद्र तिथले, पण नाग मुख्यत्वे इथे होते. म्हणजे हे त्रैवर्णिक आर्य इथे येण्याच्या पूर्वी, किंवा बेसिकली 2 वर्णाचे मुख्य इथे
नाग लोक होते आणि त्यांचा आणि या महाराष्ट्रिक गणाचा, आता पहा बरं का, राजवाडे हे महाराष्ट्र नावाचा इथं देश होता हे मानायला तयार नाहीत. उत्तरेत देखील महाराष्ट्र कुणी होता देश प्रत्यक्षात नाही, तर ते म्हणतात की मगधाचा विस्तार वगैरे एवढा मोठा होता, ते मोठं साम्राज्य होतं की तेच महाराष्ट्र, आणि त्याचा राजा हा महाराजा, आणि त्या महाराजाचे भक्त, लक्षात घ्या, ते महाराष्ट्रिक. मग पुढे ते महरट्टे, आणि मग त्याचं उलट पालट होऊन मराहट्टे असं वगैरे वगैरे, हे आणखीन काही लोकांनी त्याच्या व्युत्पत्त्या राजाराम शास्त्री सारख्या लोकांनी सांगितलेले आहेत. तर ते इथे आले आणि त्यांचा म्हणजे ते क्षत्रिय आहेत, उच्चकुलीन क्षत्रिय आहेत, पण त्यांचा इथल्या नागवंशीय लोकांचा संबंध आला आणि त्यांच्या संकरातून जे निर्माण झाले इथे ते मराठे, असा एकूण मराठ्यांच्या बद्दलचा त्यांचा सूर लागला. आता शिवाजी महाराजांचं काय करायचं, आता तो मुद्दा आला की नाही, तर तिथं त्यांनी काय सांगितलं माहिती का, की असं जरी असलं तरी उत्तरेकडनं आलेल्या काही शुद्ध क्षत्रियांच्या पैकी काही क्षत्रिय याच्यापासून अलिप्त राहिले. त्यांनी स्वतःच्या वंशशुद्धीचा विचार केला आणि इथल्या नागवंशीयांशी आपला संबंध येऊ दिला नाही. अशी जी काही घराणी आहेत क्षत्रिय घराणं, त्यातलं एक म्हणजे भोसले, म्हणजे शिवाजी महाराजांचं, आणि ते भोसल्यांचा संबंध भोज यांच्याशी लावतात. यादवांच्या मधला एक गण आहे भोज, ज्याला म्हणतो आपण तो. तर अशा प्रकारे मराठे इन जनरल हे महाराष्ट्रिक आणि नागवंशीय यांच्यातून निर्माण झालेले लोक आहेत. त्यांची पात्रता शुद्ध क्षत्रिय वर्णा इतकी नाही, पण त्यांच्यामध्ये अपवाद असे काही आहेत की जे मुळात तिथनंच आलेले आहेत, उत्तरेकडनं बौद्ध, जैन इत्यादी अवैदिकांच्या आणि अवैदिक राजांच्या तावडीतून सुटण्यासाठी, आणि त्यांनी इथे आपलं बस्तान बांधलेलं आहे, पण ते या सगळ्या प्रोसेस पासून अलिप्त राहिले. म्हणून अशी काही घराणी आहेत 5-10, त्यांची नावं सांगायची काही गरज नाही, आपण मुळात पाहू शकता, ती खऱ्या क्षत्रियांची आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला घागा भट्टांनी, हे योग्य केलं, पण ज्या कारणामुळे केला ते कारण योग्य नाही. कारण घागा भट्टांचा काय समज होता की राजपूतांचे हे काय करतात, राजवाडे धर्मशास्त्र प्रमाण म्हणून राजपूतांना उग्र समजतात, पण मग त्यांच्या क्षत्रियत्वाचं काय, तर त्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की उत्तरेकडनं जी मुळातली घराणी इथे आली तिथल्या अवैदिकांना कंटाळून त्यांच्यापैकी आणि ज्यांनी शुद्ध क्षत्रियत्व आपलं राखलं त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचं घराणं आहे, असं राजवाडे म्हणाले. धन्यवाद.